काल पोरी ठेव उलशी कढई गॅसवर. त्या कढईमध्ये जिरं जिरं घे आता खमंग भाजून. जिरं भाजणं झालं तर काढून घे. हे आता उलसा खलबिता. टाक जिरं खलबित्यामध्ये. काल आता घे कुटून दना कुटून घेशील तर चव येईल. मिक्सरमध्ये दळशील तर चव येणार नाही. म्हणून ध्यानात घे पोरी, खलबित्यामध्येच कुटायचं. जिरं कुटणं झालं तर एक मिरची घ्यायची. पहिले ती तोडायची, नंतर ती पण दनादन कुटून घ्यायची. डायरेक्ट भुट्टीच करायची. पोरी आज आपण मसाला ताक करत आहे. पोरी रोज दुपारच्या जेवणामध्ये मसाला ताक प्यायलाच पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंडावा भेटतो शरीराला. काल आता जेवढं ताक बनवायचं त्याच्या अर्ध दही घे. त्या भांड्यामध्ये ताक बनवायचंय, त्या भांड्यामध्ये दही टाकायचं. दह्याच्या दुप्पट पाणी टाका. ती मात्र थंडच टाका. असन बर्फ घरामध्ये तर ते पण टाका. तर दही आणि पाणी गरगरं फिरवा. असन मशीन तो याकडे तर मशीननं फिरव. नसन ताक बनवायची मशीन तर रवीनं फिरव. टाका कुटेल मिरची, कुटेल जिऱ्याची पावडर, टाका मीठ. पण तुझ्या घरामध्ये पादरं मीठ तर ते पण टाक. फिरवा पुन्हा गरागरा. तोपर्यंत ताकामधून फेस येत नाही तोपर्यंत फिरवायचं गरागरा. चाल पोरी आता ठोक एक लाईक. पोरी रोज ताक बनवायचं, रोजच्या रोज प्यायचं. म्हणजे कसं, वातावरण गरम, डोकं पण गरम. पेल्यानं डोकं तरी होईल शांत. बनलं की टाका कोथिंबीर. प्यायला प्यायचंय ताक. उड्या गेला समधी वता ताक. मला बरं लांबवा हात. ताक घ्या वरपून.